रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा,
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून या चित्त. शुद्ध करून या चित्त, शुद्ध भावे 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 गावे गीत करून या चित्त, शुद्ध करून या चित्त. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, शुद्ध करून या तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव. तरी हा सुलभ पाव, सुलभ पाव, तरी हा सुलभ हे देव तरी हा सुलभ तरी हा पाव तरी हा सुलभ आणि कांते कानी गुण दोष मनानानी. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव. आणि कांते कानी गुण दोष मनाना तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव. हा मस्तक ठिकाणा हरी संतांच्या चरणा, हरे संतांच्या चरणा वेची वचन, वेदे वचन राहे समाधान, हे समाधान. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव, सुलभ पाव, तरी हा सुलभ पाव. भावा हे देव तरी हा सुलभ पाव, तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. भावा हे देव तरी हा सुलभ पाव. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव. डोबार घुमा, डोबार घुमाये, 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 डोबार डोबार घुमाये, डोबार भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत
भावे गावे गीत गीत भावे गावे गीत गीत भावे गावे 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 गीत गीत भावे गावे गीत गीत नियाचित शोध करो नियाचित नियाचित सिद्ध करो नियाचित तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव शोध करो नियाचित शोध करो नियाचित शोध करो नियाचित शोध करो नियाचित तुझ भाव आहे देव हो तुझ भाव आहे देव हा तुझ भाव आहे देव हा तुझ भाव आहे देव सुलभ उपाव सुलभ उपाव तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपाव हा उपाव तरी हा आ
सुलभ पाव विठ्ठल 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 विठ्ठल
गावे गावे गीत, गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, वेचिते वचन, वेचिते वचन जने राहे समाधान, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभं, जगननिहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, हरी बोल, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, दुसर चरण संताजिया, दुसर चरण संताजिया, दुसर चरण संताजिया, दुसर चरण दाने कथे विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथे विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथे विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथे विस्तारू. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, सोनोपंत तथा कुणी जनतया मामा से बोलती, नामे शंकर शंकरा शुभ करा, निसंग जो संगती, पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संत बरा शुभ करा, दांडे करा वंदितो. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना लाभलेले गुरु वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा थोडा मोठा 6 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला आहे आणि या अभंगातून भगवान जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला काही देव प्राप्तीचे उपाय सांगतात. विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक. सालाबाद प्रमाणे याही वर्षी
परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य बुवाजी यांच्या प्रेरणेमधून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षी एक विशेष दुग्ध शर्करा योग परमपूजनीय श्री संत श्रीरामजी बाबा श्रीरामजी महाराज मेहुणकर अर्थात महाराजांची यावर्षी शताब्दी महोत्सव आणि त्या निमित्तानं पूर्ण परिसरामध्ये आपल्याच परिसरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर महाराजांचा शताब्दी महोत्सव चांगल्या आनंदात साजरा करण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम आणि विशेषत्वाने हनुमानजींचा असणारा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे आपण करतच आहात. आणि या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस मला कार्यक्रमासाठी महाराजांनी फोन केला आमचे जगदीश महाराज, आता सर्व मंडळी या ठिकाणची परिचितच आहे, मी तुमच्यासाठी नवीन नाही, तुम्ही माझ्यासाठी नवीन नाही, पण आता कसं आहे सर्वांचंच नाव जर घेतलं तर आपल्याला त्यालाच वेळ निघून जाईल. या ठिकाणी सर्व गायनाचार्य असतील, आमचे पवार महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य असतील, आदी करून सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी किती बोललं तरी कमीच आहे, कारण टाळकरी बहुतेक सर्व आपल्याच गावातले आहेत ना, एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. आपला परमार्थ हा फलश्रुत झाला. तुमचं कितीही जरी वर्णन केलं तर काय वानू आता न पुरे ही वाणी, कितीही जरी वर्णन केलं तरी ते शब्द सुमनान मी वर्णन करू शकत नाही. अर्थात आपण जो आतापर्यंत परमार्थ केलेला आहे तो 100% भगवंताच्या कृपेने फलश्रुत झाला. विठ्ठल विठ्ठल सर्व गायक वादक मंडळी असतील, ऐकणारी मंडळी असतील, सर्वांना माहिती आहे की सर्व महाराष्ट्रभर हा उत्सव चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला कामं नसतात आणि महाराज लोक घरी नसतात. बरोबर आहे, महाराज लोकांसाठी सुखीचे दिवस आहे. अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, दररोजचे कीर्तन कथाही चालू आहे. आता इथं पाराळ्याला कथा चालू आहे, कथा करून कीर्तन करणं म्हणजे एवढं सोपं नाही. आवाज कामातून गेलेले आहेत पण तरीही पैसा जागेवर बसू देत. हा विठ्ठल 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 अर्थात भगवान हनुमानजीच्या या पवित्र प्रांगणामध्ये आणि विशेष ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपल्या परिसरामध्ये जिकडे जाव तिकडे ऊत आलाय. कशाचा? जिकडे जावं कोणाही गावात जा, धुंदुकालीन आत्मदेव तयारच आहेत. जिकडे जाव तिकडे भागवतच चालू आहेत. पण प्रामुख्याने आपल्या गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, हे फार कौतुकास्पद आहे. विठ्ठल विठ्ठल आता मागचा मधला जो काळ होता तो भागवताचाही नव्हता आणि कशाचाच नव्हता. कशाचा होता? उभोला सब दुख काटो मारा, ओ शिव शंकर जप तेरी माला, उभोला सब दुख काटो मारा. बरोबर आहे ना? काय चुकलं माझं? सर्व वातावरण कशाचं होतं? जिकडे जाव तिकडे शिव महापुराण चालू होते. मी उंच बोलण्याचा प्रयत्न करू पण करत नाही का? झाकली मूठ. विठाला विठाला जिकडे जावं तिकडे सर्वीकडे प्रत्येक गावागावामध्ये शिव महापुराणाच्या कथा मागच्या वर्षामध्ये नाही जरी म्हटलं तर 10 ते 12 शिव महापुराणाच्या कथा केल्या. 2 वर्ष झाले जिकडे तिकडे शिव महापुराण. आता पुन्हा जे चालू व्हायचं ते चालू झालं. पण एक सांगेल तुम्हाला माय बापांनो, एक लक्षात ठेवा, कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी, कीर्तनामध्ये प्रवेश करायच्या आधी सर्वात एक महत्वाचा विषय सांगेल. पाठीमागच्या काळामध्ये 18, 19, 20, 21 फार भयंकर असा तो काळ होता. रस्त्यावरती काळ बसलेला होता. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे. त्यावेळेस रस्त्यावरती काळ बसलेला होता. घरातून बाहेर निघत असताना प्रश्न पडत होता, घरातून निघालेला माणूस पुन्हा घरात येतो का नाही येत? हा सर्वात मोठा प्रश्न होता. एक सांगेल तुम्हाला, ऐका. या कलियुगामध्ये
सर्वात महत्वाचं साधन जर काय असेल कृतयुग द्वापार आणि त्रेता याच्यामध्ये भगवान प्राप्ती करण्यासाठी भगवंताला प्राप्त करण्यासाठी कठोर साधना कराव्या लागत होत्या पण या कलियुगामध्ये कठोर साधना करायची गरज नाही कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन येन नारायण देईल भेटी देईल भेटी देणे नारायण देईल भेट देईल भेट कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन या कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी काहीच करण्याची गरज नाहीये काहीच करण्याची गरज नाहीये याचा अर्थ फक्त सप्त्यातल्या पंक्ती फक्त सप्त्यातल्या पंक्ती जोडायचं आहे असं नाही हो. काहीच करण्याचा याचा अर्थ असा आहे आज भगवंताची प्राप्ती हो अगर न हो पण काळ एवढा भयानक आहे नुकतेच आपल्या भारत देशाचा राजा पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्याला संदेश दिला जसं त्या काळामध्ये सहकार्य केलं तसं पुन्हा आपल्या भारत देशावरील संकटाचं असणारं सावट तयार झालेलं आहे आज परिस्थिती महाराज काय तयार झालेली आहे विचार करा काय परिस्थिती तयार झालेली आहे आपल्या देशाच्या भारत मातेच्या भारत देशाच्या आजूबाजूचे असणारे देश 2026 ते 2032 अतिशय महाभयंकर असणारा हा काळ आहे मी नेहमी सांगत असतो महाभयंकर असणारा हा काळ आहे आपल्या भारत देशाची संख्या आहे 160 करोड पूर्ण जगाची संख्या 1000 करोड असेल 12,000 करोड असेल जे काही असेल 1200 करोड असेल पण 2026 ते 2032 या कालावधीमध्ये फक्त 60 करोड जनता शिल्लक राहणार आहे ते कोण कोण राहणार आहे जे कीर्तनाला हजर आहेत ते राहणार आहेत बाकीचे विठाला 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 हे खोटं नाही हे खोटं नाही जे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतील तेच टिकून राहतील आणि अन्यथा जे भगवंताच्या नामस्मरणापासून परमार्थापासून लांब जातील कदाचित तेही एवढ्या लांब जाऊन बसतील ते करणार सुद्धा नाही आणि म्हणून या भारत मातेचं जे संरक्षण आज प्रत्येकाने संरक्षण केलं पाहिजे आपण दुसरं तर नाही फक्त एवढं संरक्षण करू शकतो या भारत मातेसाठी या मातृभूमीसाठी आपला भारतातील असणारा जवान त्या सीमेवरती डोळ्यामध्ये तेल टाकून अंजन घालून आपल्या या भारत मातृभूमीचं रक्षण करतोय एक लक्षात ठेवा त्या जवानाचे असणारे उपकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं या कीर्तनाचा आनंद घेतो या जीवनाचा आनंद घेतो जीवनाचा आनंद घेतला पाहिजे पुन्हा हे जीवन मिळत नाही आणि म्हणून सांगून जाईल आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरी बडावा पाण्यातला सूर जैसा ओठातून ओझरावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा जीवनाचा आनंद घेतला पाहिजे महाराज ज्याला गाता येत नाही त्याला गायला लय जोर येते तुम्हाला माहिती आहे माझा विषय कोणता आहे घेणं ना देणं इकडे आलो पण एक सांगू का तुम्हाला खोटं नाही बोलणार युट्यूब चालू आहे
हा, त्याच्यापेक्षा हे जरा बरं वाटलं. विठ्ठल विठ्ठल अरे जीवन पुन्हा मिळत नाही, जगलं पाहिजे, जीवनाचा आनंद घ्या. एक सांगेल, या ठिकाणी शुद्ध अंतःकरणाने परमार्थ करा, शुद्ध अंतःकरणाने परमार्थ करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. जे नामस्मरणाचं पुण्य तयार होईल या मातृभूमीसाठी, या देशाच्या बाउंड्रीवर जो आपला जवान बसलेला आहे, आपल्यासाठी त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अंजन घालून न जाणे कोण्या वेळेला गोडी येईल आणि छाताळामध्ये घुसून जाईल हे त्याला माहिती नाही. अरे त्या जवानाला कधी विसरता कामा नये आणि म्हणून सांगून जाईल, हे मेरे वतन के तुम खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। हे मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो पाँव, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, 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 कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी। ऐ मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी। भारत माता की हर हर ऐका मायबाप, आज ही काळाची गरज आहे. आज जेवढं आपलं पुण्यस्मरण भगवान परमात्म्याचं नामचिंतन होईल, त्या नामचिंतनाचं असणारं पुण्य, त्या आपल्या मातृभूमीसाठी, जे देशासाठी जे जवान आपला प्राण पणाला लावतायत, त्या जवानासाठी असणारं हे पुण्य कामी पडलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भगवान जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असणारा 6 चरणाचा अभंग, आणि या अभंगामधून जगद्गुरु श्री संत तुकोबराय देव प्राप्तीचे काही उपाय सांगतात. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 5 उपाय तुकोबराय आपल्याला सांगतायत. सरळ सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडेल, कारण 9:30 वाजलेले आहेत. अभंग एकदा तुमच्या लक्षात आला, बाकीचा विषय आपल्याला विस्तारपूर्वक त्याचा करता येईल. ऐका, लक्ष द्या.
जगद्गुरु श्री संत तुकोबराय या अभंगामधून देवप्राप्तीचा उपाय सांगतात. पहिला उपाय, तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल, देवाला जर प्राप्त करायचं असेल तर जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी स्पष्ट लिहून दिलेलं आहे. भावे गावी गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? गीत गावं लागेल. कसं गावं लागेल? भावनेनं गावं लागेल. नुसतं भावनेनं गाऊन चालणार नाही, अंतःकरणाची शुद्धी करून गावं लागेल. देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा झाला पहिला उपाय. देव जर प्राप्त करायचा असेल, दुसऱ्याचे गुणही ऐकू नका, दुसऱ्याचे दोषही ऐकू नका. अनेकांचे कानी गुण दोष म्हणा नानी, दुसऱ्याचे गुण ऐकू नका, दुसऱ्याचे दोष ऐकू नका. देव प्राप्त झाल्याविना राहणार नाही. हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात. अरे देव जर प्राप्त करायचा असेल, साधा आणि सरळ उपाय सांगतो. हे मस्तक कुठं ना कुठं टेकवावं लागतं. अशा ठिकाणी टेकवा की जेणेकरून आपल्याला देवाची प्राप्ती होईल. अर्थात मस्तक ठेंगणा आणि करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणावर हे मस्तक टेकवा. देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा तिसरा उपाय. चौथा उपाय महाराज सांगतायत. अरे बोलतात सर्वजण, कोण बोलत नाही या जगाच्या पाठीवर? सर्वजण बोलतात. पण बोलत असताना असं बोला की जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. हे नाही काही करता आलं तर तुकोबराय म्हणतात, नाही जरी काही करता आलं, थोडासा परोपकार करत चला. जास्त नाही, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला सरळ आणि साधा अर्थ तुकोबरायाच्या अभंगाचा सांगितला. अर्थात जगद्गुरु श्री संत तुकोबराय या अभंगामधून देव प्राप्तीचे उपाय सांगतायत. पण ऐका, मुळात सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. जरी तुकोबराय देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगत असतील, पण मुळात लोकांना देवाची गरज आहे का? हा सर्वात मोठा पहिला प्रश्न आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे देवाची आपल्याला गरज आहे का नाही? देवाची गरज आहे. हो म्हणा, अगर नाही म्हणा. आहे, आहे गरज. ज्याचं लग्न नाही झालं त्याला पहिल्यांदा गरज आहे. तुम्हाला सर्वांना देवाची गरज आहे. अगर हो म्हणा, अगर नाही म्हणा, देवाची गरज आहे. 2019-20 ते इंजेक्शन निघाले होते. काय म्हणायचे त्याला? वॅक्सिन. हो म्हणा, अगर नाही म्हणा, तुम्हाला ते वॅक्सिन घेणं गरजेची. घेतली नाही तर प्रवास बंद. कार्ड दाखवावं लागत होतं. बरोबर आहे. हो म्हणा, अगर नाही म्हणा. आणखी सोपं करून सांगेल तुम्हाला. या अभंगामध्ये प्रवेश करत असताना अनेक मार्ग आहे. जसं मोठ्याच्या घरामध्ये प्रवेश करताना अनेक दरवाजे असतात, तसं तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबरायांचं भांडवल आहे अभंग. ज्याला कधी भंग होत नाही त्याला अभंग असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक दरवाजे आहेत. त्याच्यात विशेषत्वाने सांगेल. जगद्गुरु श्री संत तुकोबराय या अभंगामधून एक उपाय सांगू शकत होते. किती? एक उपाय. देवाला प्राप्त करण्यासाठी एक उपाय सांगू शकत होते. पण ज्या अर्थी तुकोबराय एक उपाय न सांगता अनेक उपाय सांगतात, त्याचा अर्थ तुकोबरायांचं अंतःकरण आणि एका आईचं अंतःकरण, जसं एका आईचं अंतःकरण असतं, मातेचं अंतःकरण असतं, तसं माझ्या तुकोबरायांचं अंतःकरण आहे. उदाहरण नंबर 1. ज्या मातेला असं वाटतं, ऐका, ज्या मातेला असं वाटतं आपल्या घरी आलेला पाहुणा पोटभर जेवावा, ज्या मातेला असं वाटतं आपल्या घरी आलेला पाहुणा पोटभर जेवावा, ती माता स्वयंपाक करत असताना एक भाजी करत नाही, अनेक भाज्या करते. का? नाही टमाट्याची खाल्ली तर आलूची खाईल, नाही आलूची खाल्ली तर शेंगदाण्याची चटणी खाईल, नाही शेंगदाण्याची चटणी खाल्ली मग नाही जर काही असलं तर दुधासोबत का होईना अनेक पर्याय ठेवते. आणि जर काहीच नसलं तर पाठीमागून लोणच्याची फोड का होईना, लोणच्या सोबत का होईना आपण पोटभर जेवण करेल. याचा अर्थच हा आहे मायबाप. अरे ज्या मातेला असं वाटतंय आपल्या घरी आलेला पाहुणा पोटभर जेवावा, ती माता त्या ताटामध्ये अनेक व्यंजन ठेवते. तसंच जगद्गुरु श्री संत तुकोबराय
सर्वांना सर्व उपाय नाही साधता येणार आणि म्हणून एक उपाय न सांगता अनेक उपाय ताटामध्ये अनेक उपाय आपल्याला तुकोबाराय सांगतात. हे नाही जमलं तर ते होईल, ते नाही जमलं तर ते करेल, पण प्रत्येक जीवाला देवाची प्राप्ती झाली पाहिजे. हे अंतःकरण माझ्या तुकोबारायांचं अर्थात आईचं अंतःकरण आहे. याचा अर्थच हा आहे मायबाप की माझ्या तुकोबारायाचं अंतःकरण किती व्यापक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू संतांचं अंतःकरण किती व्यापक आहे याही अनुषंगाने आपल्याला या अभंगामध्ये प्रवेश करता येईल. साधू संतांचं अंतःकरण किती व्यापक आहे याही अनुषंगाने आपल्याला प्रवेश करता येईल. आणि दुसरं सांगेल तुम्हाला, आपल्या गावाचं नाव तरोडा डी, म्हणजे एबीसी कुठं आहे काय नाही, डायरेक्ट डी. तरोडा डी. आपल्या तरोड्याला शेगाववरून येण्यासाठी तरोड्याला जास्त वाहनं आहेत का अकोल्याला जाण्यासाठी जास्त वाहनं आहेत? अकोल्याला. काऊन मला काय माहित, काऊन बा असतील बा, मला काय घेणार त्याच्याशी. ऐका मी सांगतो सोपा उपाय. ज्या अर्थी तरोड्याला शेगाववरून येण्यासाठी वाहनं कमी आहे आणि अकोल्याला वाहनं जास्त आहे, याचा सरळ आणि साधा अर्थ आहे तरोड्यापेक्षा अकोला हे गाव मोठं. मोठ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी वाहनं असतात, अनेक वाहनं असतात, बरोबर आहे. ज्या अर्थी आपल्या गावापेक्षा अकोल्याला जाण्यासाठी वाहनं जास्त आहे, त्या अर्थी अकोला हे शहर मोठं आहे. ज्या अर्थी तुकोबार आहे एक देव आहे आणि एका देवाला प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग सांगतात, त्या अर्थी माझा भगवान मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थात याही अनुषंगाने आपल्याला या अभंगाचं चिंतन करता येईल, भगवान परमात्मा किती मोठा आहे. पण आपल्याला याही चिंतन याही पद्धतीनं नाही करायचं आणि त्याही पद्धतीनं नाही करायचं. का? मला अनेक पुरावे अभ्यास करताना सापडले. आपल्याला प्रत्येक चरणाचं वेगळं चिंतन करायचं आहे. एक सांगेल तुम्हाला, आज प्रत्येक जीव हा कशाच्या पाठीमागे लागलाय? देवाची गरज असो अगर नसो, ऐका, देवाची गरज असो अगर नसो, प्रत्येक जीव कशाच्या पाठीमागे लागलाय? बोट घसरलं माझं आहे ना. कशाच्या पाठीमागे लागलाय? आता हे समोर माझ्या या छोट्या छोट्या आमच्या बहिणी बसलेल्या आहेत. हे पोरी, मला एक सांगा, तुम्हाला चहा बनवता येतो? हा, अतिशय गोड, खूप सुंदर बनवता येतो महाराज. मला एक सांग बेटा, चहा जर बनवायचा झाला तर चहामध्ये चटणी टाकायचं का मीठ टाकायचं? काहीच नाही. अरे काहीतरी टाकावं लागेल. हा, काहीच नाही टाकावं लागेल. याचा अर्थ काय टाकावं लागेल? मला काय माहित, मग प्यायचंच काम करतं. विठाला विठाला विठाला. ऐका, चहा जर गोड करायचा असेल तर चहामध्ये काय टाकावं लागेल? बोला पटकन. साखर टाकावी लागेल. चहा जर गोड करायचं असेल तर साखरेशिवाय पर्याय नाही. जीवन जर सुखी करायचं असेल ना मायबाप, देवाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल. देणे विना जीवा सुख नो, जीवा सुख नो, करसी देवा विन आस अवघी होईल निरास.
कधी सुखासी न पावासी निराश कृष्ण वाढवीची बहुवच कधी सुखासी न पावा सुख जर पाहिजे असेल जीवनामध्ये ए चिमण्या सुख जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल सांग काय करावं लागेल ऐका आपण सर्व सर्व ए टू झेड ए टू झेड तुम्ही म्हणसाल मग डी चं नाव नाही घेतलं तरोडा ए टू झेड सर्व लोक आपण कशाच्या मागे लागलोय खरं सांगा प्रामाणिकपणाने मुंडे बा या टो घेतलं पंचर दुकान बरोबर आहे माझही तीर्थ यात्रा बरोबर आहे बीट कॉइन ट्रेडिंग कीर्तन भागवत तीर्थयात्रा जमलं तर मृदंगाचे क्लास हे कशासाठी हो दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के हो जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे हो अब पास हमारे पैसा नहीं तब दोस्त हमारा कोई नहीं आणि म्हणून म्हणावं लागतं नाही नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही ओ बहीण कुणाचे भाव कुणाचा कोणी कुणाचे सगळे होय बहीण कुणाचे भाव कुणाचा कुणी कुणाचे सगळे होय मेल्या मागे राहिले सारे मेल्या मागे राहिला सारे तुटतील धागे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही नाही रे नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे कोणीही कुणाचं नाही बहीण ती लाडकी असो का कोणती असो आता कोणी कोणाचं कोणी कोणाचं नाही महाराज 1,500 चांगले होते पण 2100 काही झाले एक लक्षात ठेवा माय बाप कोणीही कोणाचं नाही आहे सर्वजण कशाच्या मागे लागलेले आहेत पैसा तेरे 3 नाम और परशा परशु परशुराम पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे एक सांगून जाईल माय बाप या जगाच्या पाठीवर ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला मान आहे धनवंता लागी
सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याजवळ पैसा अडका आहे त्याला या जगाच्या पाठीवर मान आहे, आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याच्या पाठीमागे सख्खा भाऊ सुद्धा उभा राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मला काय सांगायचं आहे पहा. सर्व जनता कशाच्या पाठीमागे लागलेली आहे? पैशाच्या. कशासाठी? तर सुखासाठी. सुख मिळावं, जग आपल्याला सुख मिळावं याच्यासाठी सर्वच्या सर्व लोक आपण कशाच्या मागे लागलोय दादा? पैशाच्या. सुख मिळावं याच्यासाठी पैसा कमवून पाहिला, पण पैसा मिळाल्यानंतर सुख मिळालं नाही. सुख मिळावं याच्यासाठी लग्न करून पाहिलं. ओय. हा. सुख मिळावं याच्यासाठी लग्न करून पाहिलं. काय झाकली मूठ तेरी चूप और मेरी. बाबा आता एक सांगतो तुम्हाला पहा. बाबा तुमचं वय किती आहे? 69. बाबा तुमचं? हा बरं जाऊ द्या. बरं तुमचं वय किती आहे? 60. ते मग ते बरे आहेत. लग्न झालं? ऐक नाही, आता हे विचारावं लागतं बरं. विठ्ठल विठ्ठल. सर्वात महत्वाचा मुद्दा मला एक सांगा बाबा, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण खरं सांगा, संसार करून पाहिला, संसारात सुख आहे का? बुडी असेल तर हो म्हणा. संसारात सुख आहे का? आपल्या जवळ जवळ सर्वांचा अनुभव एक आहे की संसारात आपण सर्वजण पवार महाराज फार गोड म्हणतात, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. पवार महाराजांना म्हणा अनेक वर्षापासून प्रमाण म्हणणं चालू आहे. कीर्तन झालं की घरी विठाला विठाला. हे फक्त बोलण्यापुरतं आहे महाराज, एवढं सोपं. बोल बोलता वाटे सोपे करणी करिता तीर कापे. बोलणं सोपं आहे महाराज, करणं फार फार कठीण आहे. जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं करणं अवघड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे सुख मिळावं, पैसा कमवून पाहिला, पैशाजवळ सुख नाही. संसार करून पाहिला, संसारामध्ये सुख मिळालं नाही. आणखी सांगू तुम्हाला, फार गोड प्रमाण दिलं मी स्वतः सांगितलं तुम्हाला. विठाला विठाला करीसी देवा विनाश अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासी न पवसी. सुख देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये तुम्ही काहीही करा, जीवनामध्ये सुख मिळणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. अरे काहीही करा याचा अर्थ ऐऱ्या गऱ्या नथू खऱ्याचं उदाहरण देत नाही, फार मोठ्याचं उदाहरण देतो. जगन्माता सीता देव जवळ असताना, जगन्माता सीता देव जवळ असताना सीतेचं लक्ष कशावर गेलं? त्या पंचवटीमध्ये एक हरण आलं. हरण कशाचं होतं? सोन्याचं. त्या सोन्याच्या हरणावर लक्ष गेलं माझ्या सीतामातेचं. आणि सीतामातेचं जर लक्ष गेलं, सीतामातेचं लक्ष कशावर गेलं? बोला. सोन्याच्या हरणावर. सोन्याच्या हरणावर नाही, सोन्यासारखं दिसणार हरण सोन्याचं नाही. भगवान म्हणले सीते, ए सीते, अगं मी तुझ्या जवळ असताना तुझं लक्ष कुठं गेलं? त्या सोन्याच्या हरणावर. अगं जा त्या सोन्याच्या नगरात राहा. सीता कुठं गेली? सोन्याच्या नगरात राहायला गेली. मला असं वाटतं की तुम्हाला कदाचित असं वाटत असेल, सीतेचं लक्ष सोन्याच्या हरणावर गेलं. आता सोन्याच्या नगरामध्ये सीता राहायला लागली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सीता समाधानी झाली असेल असं कदाचित तुम्हाला वाटत असतं. तर हा गोड गैरसमज आहे. उलट त्या ठिकाणी सीता माता गेल्यानंतर पश्चाताप करायला लागली. भगवंत जवळ होता, दूर घालवला. विठ्ठल विठ्ठल. अरे भगवान परमात्मा अतिशय जवळ आहे.
तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी भगवान परमात्मा जवळ आहे. आत हरी बाहेर हरी. हरी आत आहे, हरी बाहेर आहे. आपल्या अंतःकरणामध्ये हरी स्थित आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा एवढा जवळ असताना सीता मातेचं लक्ष त्या हरणावर गेलं. एक सांगतो तुम्हाला, सीतेचं लक्ष त्या हरणावर गेलं, पण ते हरण फक्त सोन्यासारखं दिसत होतं. तुमचं लक्ष हरणावर जात नाही, मयूर ज्वेलर्सवर जातं. बरोबर आहे. शेगाव म्हटलं मयूर ज्वेलर्स माहिती आहे ना तुम्हाला? वा हो, खंडेलवाल माहित आहे, मयूर माहित आहे, अजून कोणतं असेल तेही माहित आहे. आमच्या सोबत म्हातारा आणि म्हातारी होती बरं का पवार महाराज. आता आमच्या यात्रा असतात, हे करायचं ते करायचं, जमलं तर सर्वच आहे की नाही. करता करता एक म्हातारा आणि एक म्हातारी होती. मी म्हटलं आबा, हो आबा, तुमचं बुटीवर लय प्रेम आहे हो. बुटीचा हातच सोडे नाही म्हातार, असं पक्का धरून ठेवला. दोघं जण चालले मस्त आनंदात. मी म्हटलं आनंद बाबा खरंच काय बुटीवर प्रेम आहे? म्हणे महाराज बुटीवर प्रेम प्रेम काहीच नाही म्हणे. या बुटीचा हात सोडला की साडीच्या दुकानातच घुसते. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. प्रेम प्रेम काही नसते महाराज, संसारात प्रेम नाही. विठाला विठाला विठाला. सर्व काही करून पाहिलं. जगन्माता सीता, सीतेचं लक्ष कशावर गेलं? सोन्यासारखं दिसणारं हरण, त्या हरणावर सीतेचं लक्ष गेलं. सीता त्या लंकेमध्ये राहायला लागली. त्या ठिकाणी जाऊनही सीतेला सुख मिळालं नाही. याचा अर्थ असा आहे मायबाप, जीवनामध्ये देव प्राप्त केल्याशिवाय किंवा देवाशिवाय सुख आपल्याला मिळणार नाही. किंवा देव प्राप्त करण्यासाठी किंवा करीसी देवा विनाश अवघी होईल निराश. देवाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये तुम्ही काही करा, जीवनामध्ये सुख मिळणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल. एक माता माऊली जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या जवळ गेली. आणि तुकोबारायांच्या जवळ गेल्यानंतर तुकोबारायांना म्हटली, महाराज सर्व ठीक आहे. सर्वच्या सर्व जनता कशाच्या मागे लागली? आपल्या विचारसागरामध्ये पहिलंच वाक्य आहे महाराज, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याचा अर्थ काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. महाराजांनी गोड प्रमाण दिलं आपल्याला. संसार कसा आहे? दुःख रूप आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती याचा अर्थ काय आहे? प्रत्येक जीवाला असं वाटतं की संसार दुःख रूप असलेला संसार सुटावा आणि सुखरूप असणारा भगवंत भेटावा. प्रत्येक जीव सुखाच्या पाठीमागे लागला, याचा अर्थ प्रत्येक जीव देवाच्या पाठीमागे लागला. विठ्ठल विठ्ठल. एक माता माऊली उठली, तुकोबारायांच्या जवळ गेली. तुकोबारायांना म्हणायला लागली, तुकोबाराया, ओ तुकोबाराया, बराच वेळ झाले तुम्ही सांगत होते की संसार हा दुःखरूप आहे, भगवान हा सुखरूप आहे. मग जीवनामध्ये सुख जर प्राप्त करायचं असेल तर देवाची प्राप्ती झाल्याविना सुख मिळत नाही. सांगा ना तुकोबाराया, त्या देवाची प्राप्ती कशानं होईल? महाराज म्हणले, सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. हो सुख करो नियोजित, सुख करो नियोजित, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव. शुद्ध करो नियतीत, शुद्ध करो नियतीत, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव. भगवान जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. काय सांगतात? भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव. काय करावं लागेल? ऐका ना.
काय करावं लागेल? मावशाई हो, जेवण झाले का तुमचे? हो म्हणा. हो झोपा. काय टेन्शन घ्यायचं? सर्वात जास्त आनंद घेऊन राहिलं हे लेकरू कोणाचं आहे काय माहिती बुवा. मस्त आनंद, काय घेणं नाही. हा, तुम लढो हम कपडे संभालने के लिए तयार. हा, मस्त आनंद आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्याला सांगतायत काय करावं लागेल? गावं लागेल. काय गावं लागेल? काय गावं लागेल? मग लगेच म्हणावं लागेल तुम तो ठहरे. गावं लागेल ना. मग काही गाऊन चालेल का? नाही. काय प्रमाण गाथ्यामध्ये नाही पण प्रत्येकाच्या कीर्तनामध्ये आहे. ज्या ठिकाणी गायल्या जातं त्या ठिकाणी भगवंत उभा असतो असं म्हणतायत. हो माझे भक्त गाती जेथे नारद मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा भगवान श्री तुकोबाराय आपल्याला सांगतायत ज्या ठिकाणी गायल्या जात माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. ज्या ठिकाणी गायल्या जातं त्या ठिकाणी भगवंत उभा असतो. ऐका मायबा, फार गोड विषय सांगेल तुम्हाला. आपल्या जवळ अर्धा तास उरलेला आहे. त्या अर्धा तासामध्ये या पूर्ण 6 चरणाचा विचार आपल्याला करायचा आहे. पहा, भगवान जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात गावं लागेल. अर्थात कसं गावं लागेल? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. कसं गावं लागेल? भावनेनं गावं लागेल. ऐका, फार मार्मिक विषय सांगेल. अंतकरण मोकळं करून ऐका, लक्ष देऊन ऐका. फक्त इकडे तिकडे लक्ष देऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. गावं कसं लागेल या शब्दावर लक्ष द्या. कसं गावं लागेल? पहिला शब्द काय आहे? सुंकुंड रे काय आहे? भावे. काय आहे? मन भावे. बस झालं. कसं गावं लागेल? भावे गावे गीत. कसं गावं लागेल? भावे गावं लागेल, भावनेनं गावं लागेल. का? ऐका, काय झालं? एक दिवस गाण्यामधलं सर्वात मोठं नाव आहे, गाण्याच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं नाव आहे तानसेनजी. तानसेनजी हे गाण्यातलं सर्वात मोठं नाव आहे. एक दिवस वृंदावनाच्या त्या गल्लीमध्ये तानसेनजी फिरता फिरता तानसेनजीच्या कानावर गोड स्वर पडले, गोड आवाज आला. गायन कुणीतरी करत आहे. त्या गाण्याच्या आवाजाच्या दिशेने तानसेनजी गेले आणि जी व्यक्ती गात आहे त्या व्यक्तीच्या समोर जाऊन बसलेत. ऐका, मन लावून ऐका. जी व्यक्ती गात आहे त्या व्यक्तीच्या समोर जाऊन तानसेनजी बसलेत. अर्धा तास 1 तास काय गायचं ते त्या व्यक्तीने गायलं. त्या व्यक्तीने डोळे उघडले. समोर जी व्यक्ती दिसली त्या व्यक्तीचं नाव आहे तानसेनजी. जी गाणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती बोलायला लागली, तन्नाजी आप कब पधारे, आप केव्हा आलात, तुम्ही केव्हा आलात? तन्नाजी बोलने लगे, मीराबाई. गाणारी कोण होती? मीराबाई. मीराबाई, जब आप यमन राग गाते गाते भूप राग में चली गई तब हम पधारे. लक्ष द्या. यमन राग गाते गाते भूप राग में चली गई तब हम पधारे. लेकिन मीराबाई, मेरी आपसे एक सलाह है. क्या सलाह है? थोड़ा राग पे ध्यान देके गाते चलो. राग पे ध्यान देके गाते चलो. शेवटी मीराबाई आहे महाराज. बायांनी वर्णन करावं आणि बायांनी नावं सुद्धा बायांनीच ठेवावी. शेवटी मीराबाई आहे. मीराबाईनं तन्नाजीला अर्थात तानसेनजीला सोडलं नाही. मीराबाई बोलायला लागल्या, तन्नाजी आपने बहुत बढ़िया काम किया, आपने बहुत अच्छा काम किया, मुझे सलाह देकर बहुत अच्छा काम किया, लेकिन मेरी भी आपसे एक सलाह है. क्या सलाह है? तन्नाजी, आप बहुत मीठे गाते हो, मैंने आपके बारे में बहुत सुना है. जब आप दरबारी गाने गाते हो, जब आप दरबारी गाते हो तो धूप में ठंडक महसूस होती है. जब आप पटदीप गाते हो तो दिन में दिए जलते हैं. जब आप मेघ मल्हार गाते हो तो धूप में बारिश बरसती है. लेकिन मेरी भी आपसे एक सलाह है, थोड़ा भाव से गाते चलो. क्या?
गाण्यामध्ये काय असलं पाहिजे? गाण्यामध्ये भाव असला पाहिजे. ज्या गाण्यामध्ये भाव नाही ना मायबाप, ते गाणं गाणं नाही. आणि ज्या भजनामध्ये प्रेम नाही, ते भजन भजन नाही. विठ्ठल 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 ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी भजनामध्ये प्रेम असावं. प्रेम अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती स्थित करावी. अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती स्थित करावी. आणि हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. ज्याला हात दिले असतील त्यांनी हात वर करा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला या बाहेरचं कानपूर जायला आहे का? ऐका, हा हात वर करा एकदा. हा 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 काय दिसता जसा काय फोटो काढा तुमचा. हा, ऐका, हा असू द्या असू द्या. ऐका मी काय सांगतो. ज्या भजनामध्ये प्रेम नाही, ज्या भजनामध्ये भाव नाही, हात वर करा ना. आहे रे, काय गोठ आहे गड्या. ऐका, ज्या भजनामध्ये प्रेम नाही आणि ज्या भजनामध्ये भाव नाही, हात वर ठेवा. हात, हा, टेन्शन घेऊ नका. 1 तासच राहिलं कीर्तन आपलं. ऐका, ज्या भजनामध्ये प्रेम नाही, ज्या भजनामध्ये भाव नाही, ते भजन भजन नाही, सरळ नरकाला जाण्याचा रस्ता आहे. भजन ते ओंगळ वाणे नरका, भजन ते ओंगळ वाणे नरका, जाणे चुके ना. भजन ते ओंगळ वाणे नरका जाणे हा, एक तर एक, हा, एक. भजन ते ओंगळ वाणे नरका जाणे हो सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर. निर्माण केले तलवारीच्या धारे भारतेसाठी वार झेलले आपल्या निधड्याच्या काळीच्या काळी, हा, आपल्या निधड्याच्या दिले आपल्या निधड्याच्या दिवर आपल्या निधड्याच्या हातीवर प्राणपणाने प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर 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 माझ्या राजाचं अयोध्या छत्रपतीचं नाव गाजले माझ्या देवाचं नाव गाजले गडकिल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर ओ माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजले गडकिल्ल्याच्या दगडावर भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. राजाने चुकेला हा, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेला भजन ते ओंगळवाणे नरका जाणे अरे ज्या भजनामध्ये प्रेम नाही, ज्या भजनामध्ये प्रेम नाही, भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. नाथ महाराज सांगतात, प्रेमावीन भजन नाकावीन मोती, अर्थावीन पोथी. वाचून ये. अरे ज्या भजनामध्ये प्रेम नाही, प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी.
वाचू नये विठाला विठाला भगवान जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात भावे गावे गीत ज्या वचनामध्ये भाव असेल गीत गावं लागेल पण कसं गावं लागेल भावनेनं गावं लागेल भावे गावे गीत आणि कसं गावं लागेल शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव हा जरा पहिला उपाय आणखी दुसरा उपाय महाराज सांगतायत अनेकांचे कानी गुणदोष मनानानी तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अर्थात दुसऱ्याचे गुणही ऐकू नका दुसऱ्याचे दोषही ऐकू नका पण एवढं आपलं दुर्दैव असायला त्याचं एखाद्यानं शेजारण्यानं जर गाडी घेतली 4 चाकाची गाडी तर त्या बाईच्या पोटात एवढा गोळा उठते केवढा डॉक्टरकडे जाते डॉक्टर साहेब काय झालं मावशी म्हणे काही नाही गोळा उठला म्हणे कुठं म्हणे पोटात म्हणे का त्यानं गाडी घेतली कोण शेजारच्यानं म्हणे तू या गोळ्याचं अमेरिकेतही ऑपरेशन होत नाही का या गोळ्याचं ऑपरेशन होत नाही का हा गोळा कसा आहे हा पोटात उठलेला आहे पण हा कशाचा आहे शेजारच्यानं गाडी घेतली म्हणून हा गोळा उठला याचा दवाखाना कुठं होणार नाही अर्थात अनेकांचे कानी आणि गुण दोष म्हणा नाही दुसऱ्याचं चांगलं झालं त्याचा विचार जास्त करू नका आणि दुसऱ्याचं वाईट झालं त्याचाही विचार जास्त करू नका देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही नका पाहू गुणदोष झालो दास मी पायाचा अर्थात दुसऱ्याचे गुणही पाहू नका दुसऱ्याचे दोष पाहू नका देवाची प्राप्ती झाल्या विना राहणार नाही आणखी सांगेल तुम्हाला मस्तक ठेंगोना शाबाश मस्तक ठेंगोना वा जुने लोक जाऊन आले कुठं लांब जाऊन आले वसंत फुलून आले विठ्ठल विठ्ठल मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव जगद्गुरु श्री संत तुकोबाराय काय सांगतात पहा हे मस्तक कुठं ना कुठं टेकवावं लागेल अतिशय गोड मार्मिक कथा तुम्हाला सांगेल रामायणामध्ये फार गोड कथा आलेली आहे पहा आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य श्रीरामजी बाबा यांचा असणारा जन्मशताब्दी महोत्सव हनुमंतरायाचा जन्म सोहळा रामनवमीच्या पवित्र उत्सवावर पवित्र अशा या हनुमानजीच्या दरबारामध्ये हा असणारा सोहळा अतिशय सर्वजण आपण याचा आनंद घेतोय पण एक लक्षात ठेवा हा जेवढा जो कार्यक्रम आहे महाराज सहज तयार होत नाही किंवा सहज होत नाही जो करतो त्याला माहिती आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे वांझेची आले का कैची जन्मपत्रिका बरोबर आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे महाराज सोपं नाही आहे कार्यक्रम कीर्तनकाराची तारीख घेणं सुद्धा सोपं नाही आहे जर समजा आता हे लोक बाहेर पण नियोजन करतात कीर्तनकाराची तारीख घेतली तो जर वेळेवर आला नाही तो कोण तारीख घेतली एक जण तर असाच मध्ये उभा राहिला कीर्तन चांगलं चालू कीर्तन रंगात आलं एक जण उभा राहिला इकडे तिकडे पाहायला लागला हातामध्ये दांडूक घेतलं आणि कीर्तनात फिरायला लागला मी म्हटलं नेमका हा कोणाले पाहते मग 1-2 लोकांनी विचारलं का हो काय झालं याची तारीख घेणारा कुठं आहे याची तारीख घेणारा आता तारीख घेणाऱ्यावर संकट आलं याचा अर्थ काय महाराज जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे कीर्तनकार येईपर्यंत काही खरं बरं आल्यानंतर त्याचं कीर्तन कसं होते त्याच्यावरही डिपेंड आहे काय तुम्हाला एवढी तर अक्कल पाहिजे त्याचं कीर्तन घेतलं लेखाले बोलता ये नाही
महाराज सोपं नाही आहे, गावगाडा असते, जेवढं हे सोपं वाटते तेवढं सोपं नाही आहे. पण सांगेल तुम्हाला, आपल्या गावातील असणारे हे हिरे, एकाचेनी मनोव्यापारे, आपल्या गावाचं नाव असणारं रोशन पूर्ण महाराष्ट्रभर गाण्यातून वादनातून, आणि विशेष म्हणजे आज प्रति पंढरपूर आपलं इलोरा संस्थान, आज इलोरा संस्थानची गादी भूषवणारे, बरोबर आहे, आपल्याच गावातले एक रत्न, एकासाठी नाही महाराज, पण आपल्या गावातली सर्व जेवढी गुणीजन, कीर्तनकार, गाणारी, वाजवणारी आणि सर्वात महत्वाची ही जी येणारी पिढी, ह्या आपला परमार्थ फलश्रुत करणारी आहे. अर्थात आपल्या गावातील गुणीजन, गाणारी, वाजवणारे, कीर्तनकार, प्रवचनकार, एकदा सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण हेच आपलं खरं भविष्य आहे महाराज. परमार्थ केला आणि परमार्थाचं खरं सोनं, खरा परमार्थ जो फलश्रुत झाला तो या लेकरांच्या रूपाने, आणि आज आपल्या गावातलं एक रत्न तुकोबारायांच्या अर्थात इलोरा संस्थान सखाराम बाबाच्या त्या गादीवर आज उत्तराधिकारी म्हणून ज्यांचं नाव जाहीर करण्यात आलं, आमचे हरिभक्तपरायण कडाळे महाराज. अर्थात अतिशय ह्या गोष्टी एवढ्या सहज नाहीत महाराज. विठ्ठल विठ्ठल. हा एवढा मोठा सेतूच म्हणावा लागेल. हा सप्ताह म्हणजे सेतू आहे. भगवान श्रीराम प्रभूची पत्नी जगन्माता सीता लंकेमध्ये राहायला लागली. लंकेतून आता सीता मातेला परत आणण्याचं कार्य, त्या ठिकाणी सीता आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी कार्य केलं माझ्या हनुमानजीने. सांगितलं, प्रभू आपली माता असणारी सीता त्या लंकेमध्ये आहे. आता लंकेमधून सीतेला परत आणायचं आहे. एका पुलाचं बांधकाम चालू झालं. लक्ष ठेवून कीर्तन ऐका. आपल्याजवळ फक्त 10 मिनिटं राहिलेले आहेत. एवढा विषय सांगेल, कीर्तन समाप्त करेल. जगन्माता सीतेला आणण्यासाठी लंकेत जाण्यासाठी एका पुलाचं बांधकाम करायला चालू केलं. पुलाचं बांधकाम चालू झालं आणि त्या पुलाचं बांधकाम चालू करत असताना प्रत्येक आपल्या गावामध्ये जसं हनुमंतरायांनी काय केलं, मोठे मोठे पर्वत उचलले. लक्षात घ्या, आपल्या गावामध्ये मोठी मोठी पर्वत उचलणारी लोक आहेत. लक्षात आलं ना तुमच्या? हा आपला सेतू आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे हा सेतू आहे. आणि हा सेतू जर बळकट करायचा असेल तर गावातील मोठ्या मोठ्या माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे. जर पुढाकार नाही घेतला तर आपला सेतू कच्चा राहील. कच्चा राहता कामा नाही. रोडगा जर कच्चा खाल्ला तर पोट दुखल्याशिवाय राहत. रोडगे खात असता का तुम्ही? मग आम्हाला सांगत जा ना. याचा अर्थ काय आहे? सेतू जर कच्चा करायचा असेल, सेतू जर पक्का करायचा असेल, हनुमानजीने मोठी मोठी पर्वत त्या सेतूवर आणून टाकली आणि सेतू भरगच्च व्हायला लागला. मोठी मोठी पर्वत त्या सेतूवर चरायला लागली, समुद्राच्या पाण्यावर तरायला लागली. काही आपल्याही गावामध्ये मोठी मोठी हनुमंतरायासारखी मोठी मोठी माणसं आहेत की जे मोठी मोठी डोंगर, मोठी मोठी खर्च आपल्या सप्ताहाचा उचलू शकतात. हनुमंतरायासारखी मोठी मोठी माणसं त्यांनी पुढे आलं पाहिजे. काही सुग्रीवासारखी, अंगदासारखी छोटी छोटी आहेत ज्यांनी छोटे मोठे डोंगर उचलले. आपल्या गावामध्ये काही छोटे मोठे डोंगर उचलणारी वानर आहेत. सुग्रीवासारखी, अंगदासारखी काही माणसं आहेत की जे छोटी मोठी डोंगर उचलू शकतात. त्याच्या पुढे जाऊन सांगेल की त्याच्यापेक्षाही काही छोटी छोटी वानरं होती ज्यांनी छोटे मोठे दगड आणलेत आणि त्या सेतूच्या फटी भरल्यात. एवढंच नाही मायबाप, आपल्याही गावामध्ये तेवढी छोटी छोटी माणसं असतील, 1000-500 देणारी माणसं असतील. पण आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगेल, त्याच्यामध्ये एक सेतू बांधत असताना एक छोटीशी ताई होती जिचं नाव होतं खारुताई. लक्ष द्या, खारुताई होती. ती खारुताई, तिने खूप प्रयत्न केला की माझ्या प्रभूची असणारी पत्नी जगन्माता सीता तिला परत आणायचं आहे आणि या पवित्र कार्यामध्ये माझाही कुठेतरी सेवा लागावी म्हणून तीही प्रयत्न करत होती. पण ती काहीच करू शकत नव्हती. असं प्रत्येक स्त्रीला वाटावं, प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला वाटावं की तिकडून आले की इकडे ट्रान्सफर करावं, उकडून आले की कडाळे बुवा, तिकडून आले की म्हणजे भावाने 1,500 पाठवले की काय करायचं, इकडे ट्रान्सफर करून द्यायचे तुमचे 1,500 आणि यायचे जे काय असतील ते. त्याच्यामध्ये आपला सेतू चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय, बरं खरं सांगा, हो तर म्हणा, देऊ नका. कोण कोण द्यायला तयार आहे? हात वर करा. 1 2 3 4. याचे चेहरे पाहून घ्या. हात खाली करायला लागले बाया. विठाला विठाला विठाला. महाराज काही जरी नाही केलं पण एक लक्षात ठेवा,
भगवान परमात्म्याच्या सत्कार्यामध्ये जर तुमची कुठं ना कुठं सेवा जर होत असेल किंवा तुम्ही देत असाल, सेवा करत असाल, माझ्या श्रीराम प्रभूचं आणि हनुमंतराचं लक्ष तुमच्याकडे असल्याशिवाय राहणार नाही. तो भगवान आहे, त्याला सर्व काही करतं आणि सर्व काही दिसतं. सत्कार्यामध्ये सेवा कार्य देत राहा, करत राहा. जेवढं कराल त्याच्या 1000 पटीनं तुम्हाला भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही. का हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे हो शंकर नाथ रे. बम भोला बम भोला बम भोला 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 बम भोला बम भोला बम भोला. हा, हा. हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे हो शंकरनाथ रे. त्याला सर्व काही कळतं माहिती, तो देण्यासाठी बसलेला आहे. फक्त मनापासून त्याच्यासाठीही देण्याचा प्रयत्न करा. काय झालं माहितीये, छोटीशी असणारी खार, तिलाही वाटायचं की या भगवंताच्या सत्कार्यामध्ये माझी सेवा व्हावी, म्हणून ती खार एक छोटे छोटे दगड उचलायला लागली, उचलण्याचा प्रयत्न करायला लागली. 2 पायावर चालायला लागली, चालता येत नाही, पडायला लागली, चालता येत नाही, पडायला लागली. असं करता करता घामाघूम झाली आणि त्या मातीमध्ये लोळण घ्यायला लागली, थकली. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात काय झालं, ती शुद्धीवर आली. तिच्या अंगाला घाम आलेला होता, अंगाला रेती चिटकलेली होती. तिनं अंग झटकलं, रेतीचे कण बाहेर पडले. तिने विचार केला, बस एवढंच करायचं. काय करायचं, पाण्याने ओलं व्हायचं, रेतीमध्ये लोटांगण घ्यायचं, झटकायला कुठं जायचं, सेतूवर जायचं. तिचा नित्यक्रम चालू झाला. हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने वानर आहेत. आणि काय झालं पहा, एका वानराने तिच्या अंगावर पाय दिला आणि ती जोरात ओरडली, माझ्या प्रभूचं नाव घेतलं, जय श्रीराम बोलली आणि ती बेशुद्ध पडली. जी माणसं मनापासून भगवंताची सेवा करतात, पहिला मुद्दा ती भोळी असतात, भोळी लोक असतात. सेवा करणारी माणसं भोळी असतात आणि सेवा करणाऱ्यावर भगवंताचं लक्ष असतं. जशी ती चक्कर येऊन खाली पडली, भगवान श्रीराम धावत धावत गेले. आता या दृष्टांतातलं मर्म आहे, लक्ष द्या. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये भगवान श्रीराम त्या ठिकाणी गेले. त्या खारीला अलगद उचललं, आपल्या छातीशी लावलं, 2 पाण्याचे थेंब घेतले, तिच्या तोंडावर शिंपडले, 2 पाण्याचे थेंब घेतले, तिच्या तोंडामध्ये टाकले. खार शुद्धीवर आली. भगवान श्रीराम खारीला बोलायला लागले, खारुताई सांग, सेवा करत असताना, एवढी धावपळ करत असताना तुझ्या अंगावर कोणी पाय दिला त्याला शिक्षा केल्याविना राहणार नाही. लक्ष देऊन ऐका, शिक्षा केल्याविना राहणार नाही. असं म्हटल्याबरोबर मी आधीच सांगितलं, सेवा करणारी माणसं भोळी असतात. खारुताईनं पटकन सांगितलं, प्रभू माझ्या अंगावर पाय देणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा आहे म्हणे. कोण आहे, हा अंदर बसलेला हनुमंतराचं नाव घेतलं. प्रभू तर बोलले होते की ज्याने तुझ्या अंगावर पाय दिला त्याला शिक्षा केल्याविना राहणार नाही. जसं हनुमंतरायाचं नाव घेतलं, हनुमानजीचं नाव घेतलं, प्रभू विचार करायला लागले, कार्यलेख हा तर आपल्या पार्टीचा आहे, आता याला शिक्षा कशी करायची. केवळ आपल्या पार्टीचा नाही, आपल्या पार्टीमध्ये आतली पार्टी असते, बरोबर आहे ना. आपल्या पार्टीचा नाही तर आतल्या पार्टीचा आहे, अर्थात आता याला शिक्षा करायची तर कशी करायची. पण हो रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए, राम सिया राम रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. प्रभूने सांगितलं, ज्याने तुझ्या अंगावर पाय दिला त्याला शिक्षा होणार. हनुमानजीला आवाज दिला, हनुमानजी धावत धावत आले, राम प्रभूच्या समोर जाऊन उभे राहिले. ऐका, लक्ष द्या. प्रभूच्या समोर जाऊन उभे राहिले आणि प्रभूच्या समोर उभे राहिल्यानंतर हनुमानजीला सांगितलं, हनुमानजी खारुताईच्या अंगावर पाय दिला, प्रभू चुकून पडला, धावपडीमध्ये पर्वत डोक्यावर होता, नाही कळालं, चुकून पाय पडला.
भगवान म्हणले आता तुम्हाला शिक्षा दिल्या बिना राहणार नाही. सांग खारुताई याला काय शिक्षा करायची. खारुताई म्हणली काहीच नाही, तरोड्याला मोठा सप्ताह चालू आहे, याचे हातपाय बांधा, मुसक्या बांधा आणि याला तरोड्याला घेऊन चला. हा. मग त्या ठिकाणी घेऊन चला. आणि आज शेगावच्या महाराजांचं कीर्तन आहे, हो, त्याला घेऊन चला. त्या ठिकाणी हनुमंताचे हातपाय बांधले, कीर्तनामध्ये हनुमानजीला घेऊन आले. प्रभूने विचारलं सांग खारुताई याला काय शिक्षा करायची आहे. खारुताईने सांगितलं प्रभू याची एकच शिक्षा आहे, मोठाचा मोठा ₹1,00,000 हार आणा आणि या हनुमंताचा सत्कार करा. ऐका, या हनुमानजीचा सत्कार करा. प्रभू म्हणायला लागले अगं खारुताई, अगं वेळेवर जर मी नसतो आलो तर तुला प्राण मुकावा लागला असता, अर्थात मरावं लागलं असतं. वेळेवर जर मी पोहोचलो नसतो तुला मरावं लागलं असतं. तू म्हणते याचा सत्कार करा. हो प्रभू, याचा सत्कार करा. अगं पण काय कारण. प्रभू, जर या हनुमंताचा पायाचा स्पर्श किंवा हनुमंताचा पाय माझ्या अंगावर पडला नसताना प्रभू, तर तुम्ही मला चक्कर आले नसते, मी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले नसते. आणि जर याचा पायाचा स्पर्श माझ्या शरीराला झाला नसताना प्रभू, तर या जगाच्या मालकांनी एवढ्या गर्दीतून अलगद मला असं उचललं नसतं, छातीशी लावलं नसतं प्रभू, माझ्या तोंडावरून पाठीवरून पोटावरून हात फिरवला नसता प्रभू, या जगाच्या मालकाने माझ्या तोंडामध्ये 2 पाण्याचे थेंब टाकले ना प्रभू, कदाचित ते पाण्याचे थेंब माझ्या तोंडामध्ये टाकले नसते. अर्थात मस्तक ठेंगणा आणि करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणाचे या खारुताईच्या जीवनाला स्पर्श झाला. माझ्या भगवंताने श्रीराम प्रभूंनी खारुताईचा स्वीकार केला. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा, वेचिते वचन जेणे राहे समाधान. जीवनामध्ये असं बोला जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. एवढं सांगेल, माणसाने चांगलं बोलावं. साच आणि मवाळ वितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखं बोलावं. मधुरावानी ओठी किंवा बोल ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले. माणसाने चांगलं बोललं पाहिजे. आणखी सोपं करून सांगतो तुम्हाला, आपल्याकडे फक्त 4 मिनिटं राहिलेले आहेत. 1 मिनिटामध्ये सर्व कीर्तनाचा आटपून टाकेल. 5 मिनिटं उरतील, त्याच्यामध्ये जे काय असेल उरलेला कीर्तनाचा भाग तो त्या 4-5 मिनिटामध्ये होईल. ऐका, कोकिडा आपल्या गावात आहे का? कोकिडा नावाची नाही, पक्षी कोकिडा. बरं, कावडे आहेत का आपल्या गावात? डोमकावडे, डोमकावडे, डोमकावडे बी आहेत काय? मेलोले का? कावडी बी आहेत आणि डोमकावडी बी आहेत म्हणतात. बरं जाऊ द्या, मला काय घेणार, मी निघणार आहे कीर्तन झालं की. ऐका, कावडे, कावडा कसा असतो? मी म्हटलं का माझ्याकडे पाहून म्हणतो का पांढरा? गो विठाल विठाल. बरं जाऊ दे. कावळा कसा असतो? काळा असतो. आणि कोकिळा कशी असते? बोला, कोकिळा नाही पाहिली बुवा आपण. ऐक, मी सांगतो तुला, कावळा ही काळा असतो, कोकिळा ही कावडी असते. विठाल विठाल. कावळा ही काळा असतो आणि कोकिळा ही काळी असते. पण दोघांच्या ओरडण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, फार जमीन आसमानचा फरक आहे. कावळा कसं करतो? एखादं म्हातार काय काव काव करता, जा ना मंदिरात, सप्ताह बसला, हे ना तू घेऊन जा म्हणता ना. आपल्या गावातल्या बाया नाही म्हणत म्हणा. का? आपल्या गावातले म्हातारे काव काव करत नसतील, बरोबर आहे. पण कावड्याचं ओरडणं कोणाला पटत नाही. आणि कोकिळीचं ओरडणं, बऱ्याचशा माझ्या माता भगिनीने पाठीमागे एक व्रत आलं होतं महाराज. कोणतं? काय गोठ आहे गड्या. कोणतं व्रत होतं? कुहू, कोकिळा व्रत. महाराज, शेगावातल्या बाया एवढ्या हुशार, आपल्या गावातल्या एवढ्या हुशार नाही, पण शेगावातल्या बाया हुशार. मा बायकोन नाही, जाऊ दे. शेगावातल्या बाया एवढ्या हुशार, शेगावातल्या बाया एवढ्या हुशार आमच्या. महाराज, भूक लागली, लगेच मोबाईल काढला, बसल्या ना खायला. म्हटलं वा रे वा, कोकिळा व्रत. आता मला एक सांगा, कावळा ही काळा आहे, कोकिळा ही काळी आहे. कावड्याचं ओरडणं कुणाला आवडत नाही आणि कोकिळेचं ओरडणं असं वाटतं की ओरडत राहावं ना आपण ऐकत राहावं. एवढं गोड मधुर ओरडते. कधी कावड्यानं कोणाचं धन चोरलं नाही आणि कोकिळीनं कधी कुणाला धन दिलं नाही. पण पहा, कौवा किसी का धन हरे, कोयल किसको दे, मीठी बानी बोल कर जग अपना कर ले,
मिठ मिठ बोल तेरा काय बिगडे, काय बिगडे तेरा काय बिगडे. हा. कावड्यानं कधी कुणाचं धन चोरलं नाही आणि कोकिळीनं कधी कुणाचं धन कोकिळीनं कधी कुणाला धन दिलं नाही. पण काय झालं हो, मिठी बाणी बोल कर जग अपना करलेत. माणसाने चांगलं बोलावं, मधुर बोलावं, गोड बोलावं. गोड जर बोललो तर निश्चित जगावरती आपण राज्य करू शकतो. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आरे सकाराम श्री सकाराम जय 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 श्री राम. सकाराम श्री सकाराम जय 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 श्री राम. श्री सकाराम जय सकाराम जय सकाराम समर्थ सद्गुरु जय श्री राम. सकाराम श्री सकाराम जय सकाराम समर्थ सद्गुरु जय श्री राम. हरे सकाराम श्री सकाराम जय 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 श्री राम. हरे सकाराम श्री सकाराम जय 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 श्री राम. जय 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 श्री राम. जय 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 विठ्ठल. हा बोलिले कोळी देवा कोळे महाराज तू. हा नाही चारिला दे कारण्या महाराज तू. का म्हणी ज्ञानेश्वरा का पाया पैकी घरा महाराज तू. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा देव तुकारा देव तुकारा तुकाराम 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 नदी कवरदाय ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई. सकाराम महाराज समर्थ गुरु श्रीराम महाराज की जय.